गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नाव माझं साहिल आणि तुम्ही बघताय निसर्ग मोटो. आत्ता वाजलेत सकाळचे 9:15 आणि मी चाललो आहे आता पँगॉंग लेकला. पण पँगॉंग लेकला जायच्या आधी मध्ये मला हुंडरचे सँड ड्यून्स बघायचे आहेत आणि डिस्केट मॉनेस्ट्री बघायची आहे. सो या 2 गोष्टी मी कवर करेल. कालचा माझा तुर्तुकचा दिवस अतिशय मस्त गेलेला आहे. मला इकडचं गाव, इकडची लोकं आणि फिरायला खूप आवडलं. एकदम मजा आली. इतक्या छान छान गोष्टी इकडे बघायला मिळाल्या मला की मन एकदम शांत होऊन गेलं. आणि खरंच इथल्या वातावरणात ना एक वेगळ्याच प्रकारचा पीस आहे की जो मला लेहमध्ये पण नाही मिळाला आणि जो मला बहुतेक आता इथून पुढे कुठेच मिळणार नाही आहे. खूप शांत जागा आहे ही. इतकी शांत जागा आहे ना की पूर्णपणे रिलॅक्स होऊन जाल तुम्ही. इट्स लाईक अ मेडिटेशन. आता मी चाललो आहे पँगॉंग लेकच्या दिशेने आणि पँगॉंग लेकला जाताना ना असे छोटे छोटे लाकडाचे ब्रिज येतात. आता हे ब्रिज तुम्हाला दाखवतो मी. ह्याचा आवाज ऐका तुम्ही कसा आहे. काही सुद्धा नाही, फक्त लाकडाच्या फळ्या टाकलेल्या आहेत ह्याच्यावरती आणि त्याच्यावरून जायचं आहे आपल्याला. छोटंसं वॉटर क्रॉसिंग. हे सगळं पाणी ग्लेशियरचं वितळलेलं पाणी आहे आणि हे जाऊन मिळतं शॉक रिव्हरला. ती समोर शॉक रिव्हर. तर हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरून मी गाडी चालवतोय. इकडे बाजूला असे बोर्ड्स लावलेले आहेत, शूटिंग स्टोन एरिया. तर या एरियामध्ये अजिबात थांबू नका, कारण की उजव्या बाजूला पूर्णपणे डोंगर आहे ठिसूळ झालेला आणि तिकडनं दगडं पडत असतात छोटी छोटी, म्हणून त्याला शूटिंग स्टोन एरिया असं म्हणतात. तर जेव्हा पण तुम्हाला शूटिंग स्टोन एरिया असं लिहिलेला बोर्ड दिसेल तिकडे अजिबात थांबू नका, कारण की कधी कुठला दगड येऊन टाळक्यात आपटेल काय सांगता येत नाही. कालपर्यंत इथे पाणी नव्हतं, आज इथे सुद्धा पाणी आलंय. जे नदी आपला रस्ता कसा बदलते. तर आता हे आले तुर्तुक. काल आपण इकडे जाऊन आलो. तर आता मी तुर्तुकपासून बाहेर आलेलो आहे आणि हे जे तुम्ही डाव्या बाजूला डोंगर दिसताय ह्याच्या पलीकडे कुठेतरी सियाचीन बेस कॅम्प आहे. मला तिकडे जाता नाही आलं काल कारण की मला तुर्तुक आणि तयाक्षी आणि थांग हे विलेजेस एक्सप्लोर करायचे होते. सो त्यामुळे मला जाता नाही आलं. पण या डोंगरांच्या पलीकडे कुठेतरी सियाचीन बेस कॅम्प आहे. यावेळी नाही जमलं, पण चला नेक्स्ट ट्रिपमध्ये नक्कीच करून येऊया. तर तुर्तुकमधून बाहेर पडत असताना ना ही एक क्लिफ लागते. खूप डेंजर आहे ही क्लिफ. आणि अशीच एक क्लिफ तिकडे पुढे कुठेतरी लागते आणि तिथे तर ब्रिज पण आहे. तर तुर्तुक वगैरे एंटर करायच्या आधी ना हा एक ब्रिज येतो आणि असं म्हणतात की हा जो ब्रिज आहे या ब्रिजपर्यंत पाकिस्तान होतं आणि 1970च्या वॉरनंतर संपूर्ण प्रदेश आपल्याला मिळाला. पण हा जो ब्रिज आहे हा खूप कमकुवत ब्रिज आहे. ह्याच्यावेळी एकाच वेळी फक्त एकच गाडी जाते आणि तुम्ही बघू शकता लाकडाचा ब्रिज आहे हा पूर्ण. आणि खाली शॉक रिव्हरचं पाणी बघा किती फोर्सनी वाहत आहे.
काल जो आपल्यासोबत एक मित्र भेटला होता मयूर म्हणून, सफरिंग सोलो त्याच्या इन्स्टाचं नाव, तर तो कालच गेला रिटर्न, कारण की त्याला जरा बाकीच्या गोष्टी फिरायच्या होत्या. सो काल रात्री तो गेल्यानंतर मी एकटाच काल टॅक्सीमध्ये राहिलो होतो आणि आता मी इकडनं परत एकटाच आहे सोलो, बॅक टू सोलो राईड. सो दिस वॉज द स्मॉल अपडेट. ही टेरिटरी बघा कशी बदलली आहे. अचानक इथे आल्यानंतर एकदम थंड थंड वाटायला लागले आणि पूर्ण दोन्ही बाजूला एकदम झाडं लागलेली आहेत आपल्याला. आत्ता काल जेव्हा गाडी चालवून या रस्त्याने येत होतो तेव्हा मला मागचं काही दिसतच नव्हतं. आत्ता जेव्हा मी परत चाललो आहे तेव्हा मला इमॅजिन होतं आहे, म्हणजे तेव्हा मला दिसतंय की माझ्या मागे सुद्धा एवढा मोठा डोंगर होता. बापरे, केवढा मोठा डोंगर आहे. तर आत्ता आपल्या सोबत चालला एक मिलिटरीचा ताफा. तुम्ही बघू शकता खूप सारे त्यांचे ट्रक्स चाललेले आहेत. अरे बापरे, ही घरं बघा कशी दिसत आहेत. जसं काय ते अफगाणिस्तानमध्ये वगैरे कसे छोटे छोटे घरं असतात ना मातीचे, तशी सगळी ही घरं दिसत आहेत. आणि ही सगळी घरं खरंच असे वाटतात की मातीपासून बनलेली आहेत लांबून बघताना, पण ॲक्च्युली ती मातीची नाही आहेत, तर ते इथलीच दगडं वापरून केलेली आहेत आणि थोडंसं वरती प्लास्टर वगैरे यूज केलेलं आहे. मस्त एकदम, क्या बात आहे यार. का ब्रिजचं काम चालू आहे. मोठा आणि लोखंडाचा मजबूत असा ब्रिज उभा करतायत. आणि ना आपल्याला तिकडनं जायचंय. ते बाहेर खूप मोठी क्लिप वरती निघून आलेली आहे आणि आपल्याला त्या ब्रिजवरतून जायचंय. आणि जुन्या ब्रिजची हालत बघा तुम्ही काय झालेली आहे. तुर्तुकला येताना किंवा तुर्तुकला जाताना मला कालपासून पूर्णपणे ऑफरोड लागतो आहे. अजून इथे रस्त्याचं काम सुरू आहे, पण रस्ता असं वाटतं की चांगला 2 लेनचा रस्ता होईल लवकरच. आणि कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत इथला रस्ता आपल्याला पूर्णपणे डांबराचा गुळगुळीत रस्ता बघायला मिळेल, जसं की आत्ता आला. पण हा थोडाच वेळ राहणार आहे. आता मी चाललोय हुंदरचे सँड ड्यून्स बघायला. इकडनं साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर लांब असतील ते. आणि हुंदरचे सँड ड्यून्स बघून झाले की मी जाईल डिस्क्रिट मॉनेस्ट्रीला. तर फायनली आत्ता आपण सँड ड्यून्सला एंटर केलं आहे आणि हीच आहे नुब्रा व्हॅलीसुद्धा. यालाच नुब्रा व्हॅलीसुद्धा असं म्हणतात. थोडासा ऑफ रोड. फायनली आत्ता आपण पोचलो आहे हुंदर सँड ड्यून्सला आणि इथे छोटंसं पार्किंग आहे.
इथे तुम्ही गाडी लावू शकता. तर मी पण आता इथे गाडी लावतो. हुंदर प्रसिद्ध आहे आपल्या डबल हम्प कॅमलसाठी. सो तुम्ही इथे येऊन ही कॅमल सफारी करू शकता वाळवंटामध्ये काही पैसे देऊन. आणि त्या तिकडे मागे एकदम वाळवंट दिसतंय. हुंदरचे हे जे सँड ड्यून्स दिसत आहेत याच्यावरती गाडी चालवायला बिलकुल परवानगी नाही आहे. जर का असं करताना दिसलात तर फाईन वगैरे लागू शकतो. हुंदरमध्ये तुम्हाला बघायला काय मिळेल तर हुंदरमध्ये तुम्हाला इथले फेमस डबल हम्प कॅमल्स बघायला मिळतील आणि त्यांची सफरसुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला लांब लांब पसरलेलं वाळवंट बघायला मिळेल आणि हिरवीगार अशी नुब्रा व्हॅली तुम्ही बघू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त हुंदरमध्ये मला तरी काय वेगळं असं दिसलं नाही आहे. म्हणजे हुंदरपेक्षा मी जास्ती करून प्रेफर करेल की तुम्ही बॉर्डरवरची जे विलेजेस आहेत ते बघा. कॉज ते जास्त इम्पॉर्टंट आहेत बघणं. कारण की मोस्टली जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले पॅकेजेस इन्क्लूड करतात ते तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतात, कॅमल सफारी करवतात आणि इथनंच रिटर्न घेऊन जातात. पण आपलं जे खरं कल्चर आहे ते तुम्हाला तिकडे बघायला गेल्यावर मिळेल. जे तुर्तुक, तयाक्षी आणि थांग जे 3 विलेजेस आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्याच कल्चरबद्दल माहिती समजेल. तर हुंदरमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की तुम्ही थोडं त्या बाजूला जायला पाहिजे किंवा हुंदरसाठी थोडं कमी टाईम ॲलोकेट करा आणि अजून काही चांगल्या प्लेसेस असतील त्या फिरा. तर हे बघा हुंडरचे सँड ड्यून्स किती लांब लांबपर्यंत वाळू पसरलेली आहे. तर इथेच तुम्हाला कॅमल सफारी केली जाते. आणि हा जो सगळा परिसर आहे ह्याला नुब्रा व्हॅली असं म्हणतात. लोकांना कधी कधी कन्फ्युजन होतं की नुब्रा व्हॅली कोणती आणि हुंडर कोणतं. तर बेसिकली तुम्ही जेव्हा खारदुंगला पास खाली उतरता नॉर्थ पुल्लूला आणि खारदुंग विलेज क्रॉस करता तेव्हापासूनच जी सगळी व्हॅली चालू होते तिला नुब्रा व्हॅली असं म्हणतात. या एरियाची ना जादूच काही और यार. म्हणजे बघा ना, काही ठिकाणी हिरवळ दिसते, काही ठिकाणी माती दिसते. किती कॉन्ट्रास्टिंग आहे हे सगळं. तर ते जे तिकडे वरती स्ट्रक्चर दिसतंय ना ते आहे डिस्किट गोंपा. सो आत्ता आपण तिकडे जाणार आहोत आणि बघणार आहोत डिस्किट गोंपा. तर डिस्किटला जायच्या आधी ना एकदा फ्युएल टॉपअप करून घेतो. कॉज मला माहिती आहे की इथून पुढे आपल्याला पेट्रोल पंप मिळणार नाही आहे. सो डिस्किटमध्ये हा एक HP पेट्रोल पंप तुम्हाला मिळेल. सो इथे तुम्ही पेट्रोल भरू शकता. नमस्कार. हाँ बिल्कुल. हाँ 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 नहीं पूरा सेम ही है. बस ज़्यादा हो गया. नहीं कुछ भी नहीं हुआ है अभी तक. 125 है यार. थोड़ी बड़ा है ना ਉਹਦੇ ਨਾਲ.
पुण्यावरून. मराठी कसं काय येतं तुम्हाला? थोडं थोडं. पुणे पिंपरी चिंचवड. हाँ निगड़ी पिंपरी चिंचवड. महंगे चौक में वो तो कब का पड़ गया है, जब नया नया गाड़ी लिया था ना. अब तो चेंज ही करेंगे, ये स्क्रैच मैग्नेटिक की वजह से आ गया. मिट्टी लग जाता है ना इस पे, चिपक जाता है तो अब. हाँ चलाते लेके आए. हाँ कुछ भी नहीं सर. 3 दिन लगा. चला फ्युएल टॉपअप करून झालेलं आहे. आणि तेव्हाच त्यांना विचारलं की पँगॉंगला जो रस्ता जातो हुंदरवरतून, तर तो रस्ता चालू आहे का. तर ते म्हटले की दुपारीनंतर हा रस्ता बंद केला जातो. आता माहीत नाही तिथे गेल्यानंतर काय असेल, पण माझ्याकडे 2 प्लॅन्स आहेत, प्लॅन ए प्लॅन बी. प्लॅन ए असा आहे की जो रस्ता मला ओरिजिनली जायचं होतं, हुंदरमधून जो रस्ता निघतो त्या रस्त्याने मला जायचं होतं. पण जर का आता तो रस्ता चालू नसेल तर प्लॅन बीमध्ये मला वारीला पास थ्रू जावं लागेल. त्याने अंतर थोडंसं वाढेल, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक वेगळा रस्ता पण होईल आणि आणखीन एक पास पण होईल, वारीला पास. ते आहे डिस्किट गुंपा, जे समोर दिसतंय ते. तिकडे जाऊया आपण आता. तर मेन रोड सोडून आपल्याला इकडनं असा राईट घ्यायचा आहे. की मग आपण पोचू डायरेक्ट डिस्किट गुंपावरती. आणि तिकडनं नुब्रा व्हॅलीचा परिसर काय दिसेल, वाव, एक नंबर. थोडासा घाट आहे वरती चढण्यासाठी, पण तो घाट चढणं आय गेस वर्थ असेल. तर समोर जो आहे तो आहे डिस्किट गुंपा. तो अजून बराच वरती आहे, पण मी काय एवढ्या वरती जाणार नाही आहे, कारण की मला इकडनं अजून पँगॉंगला जायचं आहे. आणि जर का शॉक रिवरचा रस्ता बंद असेल तर मग खूप प्रॉब्लेम होईल. वारीला पास थ्रू जाण्यात रात्र होऊन जाईल. सो म्हणून मी लवकरात लवकर बघून इकडनं निघणार आहे. ही आहे डिस्किट मॉनेस्ट्री जी समोर दिसते ती, आणि समोर आहे डिस्किट गुंपा. मस्त व्ह्यू आहे. समोर डिस्किट गुंपा आणि डिस्किट गुंपाच्या अपोजिट साईडला नुब्रा व्हॅली, आणि हा नुब्रा व्हॅलीचा व्ह्यू. आणि लांब दिसते ती शॉक रिवर, एकदम तिकडे डोंगराच्या बाजूने वाहते ती शॉक रिवर, आणि खाली आहे ती पूर्ण नुब्रा व्हॅली. अमेझिंग व्ह्यू. कहाँ पे जा रहे हो भाई? हम ले अनले ले 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 जा रहे हैं. अच्छा, और आप? मैं पेंगोंग जा रहा हूँ. ओके. पेंगोंग वाला रास्ता चालू है, हाँ शॉक रिवर वाला. हाँ अच्छा, गाड़ी जा सकता है. हाँ. ठीक कैसे है. जा रहे हो आप? हाँ? कैसे जाओगे? क्या क्या? कैसे जाओगे? यहाँ से हुंदर वाले से जो पेंगोंग वाला रास्ता दिखाता है ना, हाँ वही वाला अगम तक. हाँ हाँ. उसके बाद अगम से लेफ्ट साइड से, अगर वो बंद रहा तो फिर वारेला पास से जाना पड़ेगा.
इधर से मत जाओ, वारीला से मत जाओ। अच्छा, इधर से ही जाओ। ये वाले रास्ते से, वाले शौक वाले से। अच्छा, आप जाके आए? हम कल गए थे। कल गए थे, कैसा रहा एक्सपीरियंस? मतलब ठीक था, हम तो ले से जाके आ गए थे, हम चांगला होते हुए गए थे। अच्छा, तो वो वाले रास्ते से ही जाओ, दूसरे रास्ते से मत जाओ। ठीक है। शक्ति पानी होते हुए, शक्ति पानी होते कितना था? हुए। पानी शाम को ज़्यादा था, अच्छा, मगर अभी जाओगे तो अभी तो कम होगा। ठीक है। तो चलिए। पैंगोंग में स्टे करोगे ना आप वहाँ पे? हाँ, पैंगोंग में मेरठ में स्टे करेंगे। हाँ, मेरा तो स्टे कर लो, तो पीछे की तरफ है, हाँ लास्ट में है वो। हाँ हाँ हाँ, इसीलिए वहाँ पे स्टे करेंगे, थोड़ा मगर भीड़। चले जाना जल्दी, क्योंकि अभी दोपहर है ना, हम भी गए थे। सेकंड बैच के जो सेकंड वाला पॉइंट है ना, हाँ, वहाँ पे भी पानी बहुत तेज था, अच्छा, ऐसे उड़ रहा था पानी। अरे बाप रे, तो हम तो बाइक में घुसे थे, तो जूते वूते सब गीले हो गए थे। अरे यार, तो अभी देख लेना। ठीक है अभी ठीक है। लगेगा आपको टाइम पहुँचने में। कितना? मेरे हिसाब से मुझे लग रहा है 3 घंटे। 3 घंटा लगेगा। यहाँ से तो यहाँ से 3 घंटे से ज़्यादा लगेंगे। अच्छा, हाँ 180 किलोमीटर तो दिखा रहा है। 180? हाँ 180 है ना, हाँ लग हाँ, जाएगा। हमारा 4 150 घंटे 4 घंटे तर फायनली आत्ता आपण येऊन पोचलो टी मोडला. टी मोडला सुद्धा इथे एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. हा इथे सुद्धा तुम्हाला पेट्रोल मिळेल आणि मागे हुंदलला सुद्धा मिळेल. आता इकडनं 2 रस्ते जातात. जो डावीकडे रस्ता जातो तो जातो सियाचीन बेस कॅम्पला, आणि जो उजवीकडे रस्ता जातो तो जातो पँगॉंग आणि लेहला. तर पँगॉंग इकडनं अजून आहे 165 किलोमीटर आणि साधारणपणे पोचायला 4 तास लागतील. आणि आत्ता वाजलेत 1, म्हणजे रात्री 5 संध्याकाळी 5 वगैरे वाजता आपण पोचू पँगॉंगला. तर शॉक नदीला आत्ता काही एवढं काय पाणी वाटत नाही आहे. कदाचित रस्ता चालू असेल पँगॉंगचा. आता बघूया गेल्यानंतर काय कंडिशन आहे. आणि मला जेवढं आठवतं आहे कालचं, हा खूप घाणेरडा रस्ता आहे. पूर्णपणे ऑफरोड आहे आता इथून पुढे. अतिशय खराब असा ऑफरोड. दगडगोटे असतील तर चालतील, पण ना माती आहे. मातीमध्ये टायर रुततो आणि सटकतो, त्याच्यामुळे जास्ती वैताग येतो. तर कालपर्यंत हा जो रस्ता होता हा पूर्ण ऑफरोड होता. 2 दिवसामध्ये बरंच काम उरकलेलं आहे बिहारवाल्यांनी, पण आता पुढून परत एकदा ऑफरोड चालू झालेलं आहे. अरे अरे अरे, त्याच्यामुळे हे गुगल मॅप 4 तास दाखवत आहे. बरोबर, काल पण 2 तास माझे याच रस्त्यावरती गेले होते. 30 किलोमीटर 40 किलोमीटरचा ऑफरोड, त्याला जायला 2 तास, कारण की गाडी 20च्या स्पीडनी फक्त. तर आत्ता हा जो रस्ता पकडला आहे मी, हा जातो पँगॉंग लेककडे. आता मी तुम्हाला दाखवतो की रस्ता कसा आहे. हा थोडंसं मागे जातो. तर ज्या वेळेला तुम्ही लेहकडे तुम्हाला जायचं असतं, आत्ता मी या रस्त्यावरनं असा इकडे येऊन लेफ्ट टर्न घेतला, आणि जेव्हा तुम्हाला लेहकडे जायचं असतं त्यावेळेला तुम्ही राईट टर्न घेता. पण ज्या वेळेला तुम्ही लेहकडून येत असता आणि तुम्हाला तुर्तुक तायक्षीला जायचं आहे, तुम्ही कुठलाही टर्न घेत नाही, सरळ जसा रस्ता फॉलो करतो तसं जाता. आणि आता मला पँगॉंगला जायचं आहे, सो मी खालनं आलो आणि मग मी लेफ्ट टर्न घेतला. चला आता पँगॉंगचा प्रवास कंटिन्यू करूया. माहीत नाही गाईज, पँगॉंगला आत्ता म्हणजे शॉक रिव्हरचं पाणी किती असेल, काय असेल, रस्ता चालू असेल नसेल, काहीसुद्धा माहिती नाही आहे. सरळ सरळ ब्लाइंडली चाललेलो आहे मी.
पण बॅकअप प्लॅन आहे, सो टेन्शन नाही आहे. आणि शोक रिव्हरला सध्या एवढं पाणी दिसत नाही आहे. लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न असेल दुपारी. जेवढं फास्ट जाता येईल तेवढं जायचं आहे, कारण की नंतर एकदा पाणी वाढलं की मग रस्ता बंद होईल आणि मग परत उलटं यावं लागेल. हा रस्ता तर एकदम चांगला केलेला आहे, नवीनच झालेला दिसतोय रस्ता हा. रस्त्यावरती वाळू टाकलेली आहे, त्याच्यामुळे टर्न घेताना ना गाडी घसरायची शक्यता आहे. सो थोडं हळूच जाऊया. मधलं आपलं पहिलं वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे. चला आता जाऊया एकदम निवांत फर्स्ट गिअरवरती. एकदम आरामात, एकदम आरामात. आणि बुटात पण पाणी नाही गेलं. वाह. आजच्या राईडमधला दुसरा वॉटर क्रॉसिंग. डाव्या बुटात थोडंसं पाणी गेलंय, पण ठीक आहे, वाळून जाईल. काही रायडर्सचे ग्रुप सुद्धा आपल्यासोबत चाललेत. माहित नाही ही जर्नी कशी असणार आहे. आत्ताच थोडी बेकार हालत आहे. नुसते दगड गोटे आहेत वाटेत. हा बहुतेक निघालो बाहेर दगड गोटांमधून. येस.
तर हा पूर्ण शोक नदीचा रस्ता, शोक नदी जिथून वाहते तिथूनच डायरेक्ट रस्ता केलेला आहे. फायनली चांगल्या रस्त्यावरती लागलो. चला आता समोर तर आणखीनच मस्त रस्ता आहे, गुळगुळीत. बुटात पाणी नाही गेलं गाईस, फक्त वरती थोडंसं लागलंय, दॅट्स इट. बुटात पाणी नाही गेलेलं, वाचलो. चला लेट्स कंटिन्यू टू पँगॉंग. अजून 152 किलोमीटर, 4 तास लागतील. आता केलंय हा एक नंबर. म्हणजे गाडी बघा 100च्या स्पीडला ऑलमोस्ट टेकली 2 वेळा. वाव, खरंच भारी रस्ता आहे हा. नाही, मला काय त्यांच्या कोणाच्या पुढे नाही जायचं. मला फक्त गाडी एका कॉन्स्टंट पेसला ठेवायची 100च्या स्पीडला, बस. तर गाडी सांगते अजून पळव, अजून पळव. पण भाई तुझी कपॅसिटी नाही का तेवढी राणी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एवढा स्पीड पण इनफ आहे. नहीं नहीं, बंद है बंद है, नीचे से जाना पड़ेगा. हाँ तर वरचा रस्ता बंद असल्यामुळे खालच्या रस्त्याने गाडी घालायला लागते. आणि त्यांनी सांगितलं की जो खालचा रस्ता आहे तो डायरेक्ट आता चांगल्या रस्त्याला जाऊन कनेक्ट होणार आहे. आणि नशिबाने आज शोक रिव्हरला पाणी कमी असल्यामुळे या रस्त्याने मला जाता येईल आणि मी वेळेवर सुद्धा पोहोचेल. विचार करा, कालपर्यंत इथे पाणी होतं. 4 जुलैला या रस्त्याला पूर्ण पाणी होतं. डेंजर. आणि त्या नदीचा फ्लो बघा केवढा आहे. चायला अडकलं कोणतं पडलं ना पाण्यात डायरेक्ट घेऊनच जाणार नदी. आई ग, दमवलं बाबा या रस्त्याने.
बस आता तरी चांगला रस्ता लागू दे, बस झालं. आणखीन एक छोटंसं वॉटर क्रॉसिंग. चला जाऊया या पाण्यामधून. गणपती बाप्पा मोरया. एवढं काही खोल वाटत नाहीये, नाहीच आहे ॲक्च्युली एवढं खोल. तर मित्रांनो, मागे काही क्षणासाठी असं वाटलं होतं की जे शोक रिव्हर आहे त्यामधून रस्ता चालू आहे, पण असं काय झालेलं नाही आहे. ॲक्च्युली शोक रिव्हरचा रस्ता बंद असल्यामुळे आता मला अवघड असा वारेला पास करून जावं लागणार आहे. आणि वारेला पासचा हा रस्ता खूप चॅलेंजिंग आहे. आपल्या गाडीसाठी तर हा रस्ता खूपच जास्त चॅलेंजिंग आहे. कॉज 125cc आणि बाकीच्या गाड्यांमध्ये फार फरक आहे. बाकीच्या गाड्या पटपट चढून जातात, माझ्या गाडीला वेळ लागतो चढण्यासाठी, पण चढते ती, अजिबात थांबत नाही. तर आता वारीला पास केल्यानंतर सगळ्यात पहिलं जे गाव येतं त्याचं नाव आहे शक्ती. तर शक्तीला कदाचित पेट्रोल पंप आहे. सो ज्यांना कोणाला पेट्रोलची गरज पडते त्यांनी शक्तीला जाऊन पेट्रोल भरू शकतात. आणि मोस्ट ऑफ द टाईम या सीझनमध्ये ना जो शॉक रिव्हरमधला रस्ता आहे पँगॉंगला जाण्यासाठीचा, तो रस्ता बंदच असतो, कारण की नदीला भरपूर फोर्स असतो पाण्याचा. त्याच्यामुळे होतं काय की जो ॲक्च्युली पँगॉंग लेकला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच पाणी येतं आणि सगळं चिखल येतो, डोंगरावरून आलेली दगडं हे सगळं त्या रस्त्यावरती अडकून पडतं. त्याच्यामुळे रस्ता पूर्ण खराब होतो. आणि म्हणून कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून तिथे आपण जेव्हा त्या पँगॉंग लेकच्या रस्त्याने, जो मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवला डांबरी एकदम चांगला रस्ता, त्याने जेव्हा येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजवरती पोलीस थांबलेले असतात, तर ते पोलीस जाऊन देत नाहीत आणि ॲक्च्युली रस्ता बंद असतो. तर बघूया आता वारीला पास माझी किती परीक्षा घेणार आहे. फर्स्टवरच न्यावी गाडी. ओके, चढली. ॲक्च्युली मग अशी सेकंड गिअर चुकून टाकला होता, तो फर्स्ट नव्हता. सो फर्स्ट आणि सेकंडवरती चढते गाडी, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आहे. मोमेंटम चांगला मिळाला की थर्ड गिअरसुद्धा टाकून गाडी जाते ऑटोमॅटिक. हे बघा, आता थर्ड गिअरवरती सुद्धा जाईल गाडी, काय प्रॉब्लेम येणार नाही. फक्त एवढंच आहे की जो थर्ड गिअरला 30-35चा स्पीड मिळतो तो 25 किंवा 20चा मिळेल, पण त्यापेक्षा बेटर आहे की सेकंड गिअरवरच गाडी चालवलेली. पण वारीला पासमुळे काय होतं माहिती आहे का, अंतर जे आहे ना पँगॉंग लेकचं ते जवळजवळ 85-80 किलोमीटरनी वाढतं. सो जे मी पँगॉंगला दुपारी 4 वाजता किंवा 4:30 वाजता पोचणार होतो तेच आता मी डायरेक्ट पँगॉंगला संध्याकाळी 7 वाजता पोचणार आहे. पण माझं टार्गेट एवढंच आहे की अंधार पडायच्यात मला पँगॉंगला पोचायचं आहे, सो दॅट काहीतरी राहण्याची सोय बघता येईल. बघूया आता पोचतोय का नाही ते. जेव्हा तुम्ही जून-जुलै या टायमिंगमध्ये वारीला पास थ्रू जर का जाणार असाल तर ना तुम्हाला हा सुद्धा लँडस्केप खूप आनंद देऊन जाईल, खूप सुख देऊन जाईल. कारण की बघू शकता लांब लांब पसरलेले हिरवे हिरवे डोंगर आहेत, वरती कुठेतरी छान बर्फ दिसतोय आणि परत मध्ये हिरवं हिरवं रान आहे. आणि ना इथे मध्ये एक वॉटर स्ट्रीमसुद्धा आहे, आत्ता दिसत नाही आहे, पण जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला ती. ते सगळं बर्फाचं वितळलेलं पाणी आहे. तर असं सगळा हा निसर्ग इथला खूप छान दिसतो जर का तुम्ही जून-जुलै या टायमिंगमध्ये आलात तर. गाडी लिटरली आता मी फर्स्ट गिअरवरती टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता, कारण की सेकंड गिअरवरती चढत नाही आहे आणि फर्स्ट गिअरवरती खूप जास्ती व्हायब्रेशन देते. त्यापेक्षा एका लिमिटेड ॲक्सिलरेशनमध्ये मी फर्स्ट गिअरवरती गाडी ठेवली आहे, सो दॅट गाडी ऑटोमॅटिक जात राहील, मला काही जास्ती करायची गरज पडणार नाही. मध्येच एकदा मी सेकंड गिअर ट्राय करणार आहे, जर का गेली तर मग ठीक आहे. सो ही आहे ब्युटी वारीला पासची. तर वारीला पासवरती मला थोडासा बर्फ बघायला मिळू शकतो कदाचित, बघूया आता.
तर वारीला क्रॉस करताना हा जो रस्ता आहे सक्तीपर्यंत जो जातो हा खूप मस्त रस्ता आहे. म्हणजे जेवढे पण पासेसमधला सगळ्यात चांगला रस्ता तुम्ही मला म्हणाल ना, म्हणजे एकदम शांततेवाला किंवा सुकूनवाला जो रस्ता आहे ना, तो हा रस्ता आहे. खूप मस्त रस्ता आहे हा. थोडासा अवघड आहे पण हा, इथले चढ आहेत ना खूप अवघड आहेत, की जिथे तुम्हाला डायरेक्ट गाडी फर्स्ट गिअरवरती वगैरे चढवायला लागते. म्हणजे माझी चढवायला लागते. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही डायरेक्ट सेकंड काय थर्डवरती पण घेऊन याल, लो अँड टॉप जर का चांगला असेल तर. पण मला फर्स्ट किंवा सेकंडवरती चढवायला लागते. हां, आत्ता थर्डवरती चढते. कदाचित वारीला पासला वरती मला बर्फ पण बघायला मिळू शकतो. तिथेच कुठेतरी समोर वारीला पास आहे. आणि सक्ती इकडनं अजून 40 किलोमीटर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता वारीला जाताना सुद्धा तुम्हाला बरीच मोकळी मैदानं मिळतील आणि पाण्याच्या जवळ आहेत ती. सो इथे तुम्ही टेंट वगैरे लावू शकता जसे या लोकांनी लावलेत आणि मस्तपणे रिलॅक्स करू शकता एकदम. काहीच प्रॉब्लेम नाही इथे. आत्तापर्यंत सगळ्यात ब्युटिफुल रूट आहे हा. काय माहिती का, एवढ्या उंचावरती एवढी हिरवळ, एक नंबर वाटतं इथे. आरामात चढवायची फर्स्टवरती, जास्ती ताण घ्यायचा नाही आणि ताण द्यायचा पण नाही गाडीला. जाते ना निवांत, जाऊन द्यायची. थोडी थंडी वाजायला लागली आता. आणि तिकडे सगळीकडे याक आहेत. ते काळे काळे जे स्पॉट दिसतात ना, ते सगळे याक आहेत, चरायला आलेत. दिस रूट इज अमेझिंग ॲक्च्युली. तर थोडं आता उतरायला सुरुवात केलेली आहे आणि सक्ती इकडनं अजून 35 किलोमीटर आहे. त्या तिकडे जो रस्ता दिसतोय ना, आपल्याला तिकडे जायचंय, तो आहे वारीलाचा रस्ता. ऑलरेडी मी एवढ्या वरती आलोय, अजून वरती जायचंय. बापरे. नेमकी गाडी बरोबर सेंटरला जाते आणि सेंटरलाच माती टाकून ठेवलेली, म्हणजे माती पडलेली आहे ती. त्यामुळे होतं काय, गाडी घसरते त्याच्यावरनं. मग गेअर उतरवायला लागतो, मोमेंटम सगळा लॉस होऊन जातो. काय नजारा आहे यार, किती प्लेन ग्राउंड आहे ते, मस्त एक नंबर. थंडी खूप वाढली आहे, खूप थंडी वाढली आहे. वरती बर्फ असणार आहे का. माझे ओठ ड्राय पडलेत पूर्ण, बोलता येणं झाले. चढते आरामात चढते, काय प्रॉब्लेम नाही. किती मस्त व्हॅली आहे यार ही, एक नंबर. व्हॉट अ व्ह्यू यार. ते बघा, लोक अशी मस्तपैकी कॅम्पिंग करून राहतात, त्यांचं खाणं शिजवतात. मस्त यार, खरंच ही जागा आहे ना, हेवन आहे, हेवन. हे आहेत वारीला वरतून दिसणारे नजारे. वा, अमेझिंग. आपण तिकडनं तसं आलो, असं 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 आणि असं, आणि आता अजून वरती जायचंय. हा आहे द ग्रेट वारीला.
अजून एक टर्न, फर्स्टवरच न्यावी, आरामात जाईल. बर्फ. सो फायनली गाईज, मी आत्ता पोचलो आहे वर्ल्ड्स 13th हायेस्ट वारीला पास. अल्टिट्यूड 17,429 फीट अबव मेजर्ड सी लेवल. चला, इथे फोटो काढून झालेला आहे आता. लेट्स कंटिन्यू अवर जर्नी टू पँगॉन्ग. बोलता पण येत नाही आहे, थंडी खूप आहे, ओठ पूर्ण फाटून गेलेत. लेट्स गो. लुक ॲट द व्ह्यू गाईज. बाप रे, काय खतरनाक आहे हे. इच्छा गावात. इथे थांबून पण एक फोटो घेणार मी. बस यार, अशाच व्ह्यूसाठी जगतोय. पटकन एक फोटो घेतो. वारीला पास उतरताना हे जे काही नजारे दिसत आहेत ना, ह्यांची बातच काही और आहे. एकदम खतरनाक. चला, आता वारीला पास उतरायला सुरुवात करतोय आपण. आणि यार, त्या दोन डोंगरांच्या मध्ये जी व्हॅली दिसते ना, ती तर आणखीनच सुंदर दिसते. माहीत नाही, हा रायडरचा ग्रुप पण पँगॉन्गला चाललाय का, बहुतेक असेल कदाचित. आता इकडनं येतात म्हटल्यावर पँगॉन्गलाच जाणार. लेहला तर जाणार नाही. लेहला जायचं असतं तर तिकडनंच गेले असते. थंडी वाजते. खाली बघू शकता तुम्ही की रस्ता उतरताना किती सुंदर दिसतोय. संपूर्ण व्हॅलीमधून हा रस्ता जातोय. एक नंबर. थोडासा एक शॉर्टकट मारूया, काय होते बघूया. माती रस्त्यावरती. ठीक आहे, जाते गाडी आरामात, काय प्रॉब्लेम नाही. हा अजून एक शॉर्टकट घेतलाय. माहीत नाही हा रस्ता तिकडे त्या मेन रस्त्याला मिळेल का नाही मिळेल ते, बट आय हॅव टेकन अ रिस्क अँड लेट्स ट्राय.
तर फायनली शॉर्टकट खेळत आत्ता आपण पोचलो आहे शक्ती या गावामध्ये. आता शक्तीमधून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपल्याला डायरेक्ट पँगॉंग लेकचा रस्ता धरायचा आहे. अराऊंड 140 किलोमीटर आहे. सो बघूया आता कसं पोचणं होतं आहे, काय होतं आहे. किती छान आहे हे शक्ती विलेजसुद्धा. वाव. वेगळाच पीस आहे इथे पण. यार किती भारी आहे हे. बघा ना ही पिवळी पिवळी फुलं, शेत. एक नंबर यार. अमेझिंग. खालची सिनरी बघा. आई शपथ, एक नंबर यार. सो हा जो रस्ता लागणार आहे आता इथून पुढे आल्यानंतर, हा डायरेक्ट पँगॉंग टू लेह रोड आहे. जो मी माझ्या सगळ्यात आधीच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की इंडस नदीचा जो ब्रिज आपण क्रॉस केला आणि आपण लेफ्टला वळलो, त्याच्याऐवजी जर का आपण राईटला वळलो असतो तर आपण डायरेक्ट लागलो असतो पँगॉंग लेक रोडला. तर तो हा रस्ता आहे आणि इकडनं लेह आहे अजून 45 किलोमीटर. तर इथे एक छोटंसं परमिट चेकिंग होतं तुमचं. मला आत्तापर्यंत कुठेही परमिट चेक झालं नव्हतं, पण फर्स्ट टाईम इथे परमिट चेक झालं. आणि इथेच मागे मी नाश्ता करून घेतला, थोडासा चहा प्यायला आणि नाश्ता केला. आणि आता इकडनं पँगॉंग लेक अजून 130 किलोमीटर आहे. पण म्हणतात की रस्ता चांगला आहे, सो 2 तासामध्ये वगैरे पोहोचू आपण. म्हणजे ॲव्हरेज स्पीड साधारणपणे 70चा वगैरे मेंटेन करायला लागेल. लेट्स सी हाऊ इट गोज. जे काय असेल ते मी अपडेट देईल तुम्हाला. मित्रांनो, आता मी पँगॉंग लेकच्या रोडला लागलो आहे, पण खाली जे शक्ती विलेज आहे ना त्याचा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर आहे दिसतंय ते. मगाशी जे मी तुम्हाला रस्त्यावरतून दाखवत होतो ना त्याच्यापेक्षा जास्ती चांगला व्ह्यू ना असा येतो आहे वरनं बघताना. वाव, अमेझिंग व्ह्यू. किती सुंदर सुंदर शेतं आहेत ती. लडाखचा ना प्रत्येक रस्ता तुम्हाला प्रत्येक वेगवेगळी ब्युटीज दाखवतो. म्हणजे जसं की हा रस्ता बघा, आता असं वाटतं की एकदम टॉपवरती आलो आहे, एकदम टॉपवरती. की अचानक हिरवे हिरवे डोंगर चालू झाले, खाली तिकडे व्हॅली दिसते, समोर एकदम असं वाटतं की आकाश आपल्या पुढे नाहीच आहे. बस संपलं आकाश इथे येऊन, अजून आकाश नाही याच्यावरती. एक नंबर. वी आर ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि अचानक थंडी पण वाजायला लागली. आता हे थंडीचं काय नाटक आहे काय कळत नाही. आतापर्यंत बारालच्छाला पास केला, खारदुंगला पास केला, पण सगळ्यात जास्ती मजा ना वारीला पासला आली. आणि वारीला पासवरतून खास करून जो टॉपवरनं जो व्ह्यू दिसला, अरे यार तो तर काय क्लास व्ह्यू आहे. समोर आत्ता आणि चंद्राचा व्ह्यू पण किती छान दिसतोय ना. एवढा मोठा चंद्र दिसतोय डोळ्यांना. छोटंसं वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे. आणि मला थोडीशी सर्दी पण झालेली आहे. एकदम इझिली निघून गेली. नुसते घाट चढतोय. वारीला पण असाच चढत होतो आणि आता पँगॉंगला जाताना पण असंच चढायला लागते. वैताग आला नुसता. 10-20च्या स्पीडनी गाडी एकतर चढते, त्यात आणि रस्त्यांवर तशी माती टाकून ठेवली आहे. एवढी गाडी स्लिप होते, जरा जरी बॅलन्स गेला तरी संपलं. डायरेक्ट आडवा झोपणार जागेवर.
बहुतेक जोपर्यंत चांगला पास येत नाही तोपर्यंत असंच घाट चढायचा आहे आणि एकदा चांगला पास आला की घाट उतरायचा आहे. सो फायनली गाईज वी एम चांगला पास जवळ आलेलो आहे. 17,688 फीट अबव सी लेवल. चांगला पासमधून निघालो आहे. एक फोटो काढायचा होता तो काढून झालेला आहे. आता डायरेक्ट पँगॉन्ग, नो स्टॉप्स इन बिटवीन. तर आपला चांगला पास उतरून झालेला आहे. ऑलमोस्ट थोडंसंच राहिलेलं आहे. इकडनं पँगॉन्ग अजून एक 60 किलोमीटर असेल, म्हणजे 1 तासभर लागेल. 7:15 वगैरे पोहोचू आपण पँगॉन्ग लेकला. समोरचा जो नजारा आहे चांगला पास उतरल्यानंतरचा तो खूप भारी आहे. म्हणजे बघा ना, समोर असं छान असं गोल्डन असं ऊन पडलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे का कॅम्प आहे माहीत नाही, पण खूप छान दिसतंय. आणि खाली बघा, हा वाव, अमेझिंग. अजून इकडनं पँगॉन्ग जवळपास 50 किलोमीटर आहे. तर माहीत नाही किती वेळ लागेल, अंदाजे 1 तास लागायला पाहिजे. ओके, एक छोटासा वॉटर क्रॉसिंग आहे. आईच्या गावात काय होणार बघूया. पाण्याला बराच फोर्स आहे, जाईल का आपली गाडी. आणि मध्ये माहित नाही काय आहे. ओके, गेली की एकदम निवांत गेली. मला वाटलं खूप खोल असेल. आणखीन एक छोटासा वॉटर क्रॉसिंग. लेट्स क्रॉस इट ऑन फर्स्ट गिअर. ओके 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 ओके, ऑल राईट, व्हेरी गुड. बुटात काय पाणी गेलेलं नाही, लय भारी. 2 मिनिटासाठी असं वाटलं की गाडी अडकली, पण नाही, गाडी तर गाडी आहे भाई. तर आता दुर्बुक या गावामध्ये छोटासा एक ब्रेक घेतला आणि थोडासा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आता पुढे निघालो आहे. पुढे जाताना 2-3 गावं लागतील. पहिलं गाव लागेल तांगस्ते आणि ते जाऊ दे. आधी चंद्र बघा गाईस, किती छान दिसतोय चंद्र तो. आणि तिकडे समोरचं डोंगर, वाव, इट्स अमेझिंग व्ह्यू. BROचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ना अशा टेरेनमध्ये इतका छान रस्ता की जिथे गाडी कंटिन्यू 70-80 या स्पीडला राहणार आहे. बापरे, खरंच कौतुक आहे BROचं. कसं काम केलं असेल, एक्सिलेंट. काय समोरचा नजारा आहे आणि एक नंबर यार. टार्गेट एवढंच आहे की अंधार व्हायच्या आत पोचायचं आहे आणि लवकरात लवकर स्टे शोधून स्टे बुक करायचं आहे, सो दॅट आज पूर्ण रात्र आराम करता येईल. तर फायनली मित्रांनो, काल रात्री मी साधारणपणे 8 वाजता पँगॉन्गच्या जवळ पोचलो. सो पँगॉन्गला पोचल्यानंतर 4 गावं लागतात, लुकुंग, स्पांगमिक, मान आणि मेराक. तर माझा प्लॅन असा होता की मेराकमध्ये जायचं, पण रात्री 8 वाजले होते आणि टेम्परेचर ऑलमोस्ट -1 पर्यंत गेलं होतं. सो मी काही जास्त वेळ थांबलो नाही आणि जिथे मला जी जागा मिळाली तिथे मी लगेच बुक केला स्टे आणि त्याच्यानंतर मी इथे राहिलो. आज मागे तुम्ही स्टे बघू शकता, असा आहे स्टे. आणि माझ्यासोबत इथे बाकीचे पण काही लोक राहिले होते. तर काल रात्री हालत खूपच खराब झाली होती, म्हणजे -1 टेम्परेचर गेलं, त्याच्यानंतर
पोट खूप दुखायला लागलं आणि रात्री साधारणपणे 2-2:30च्या सुमारास एकदम जोरात उलटी झाली. तर ते कशामुळे झालं की मागे मी काहीतरी उलटसुलट खाल्लं होतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. पण एकदा ती उलटी झाल्यानंतर पूर्ण बरं वाटलं, पूर्ण फ्रेश झालो आणि मी डायरेक्ट झोपलो. त्याच्यानंतर आत्ता सकाळी उठलो आहे, साधारणपणे 8 वाजले. तर जो काही पँगॉंग लेकचा परिसर मी फिरणार आहे तो तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. तोपर्यंत बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच.